संत श्रीपाद दासाचा सप्रेम जय हरी. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्थमती प्रकाशु मणे वृत्तिदासु अवतारी जोजी. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. भजले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. भजले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. मुकुंद मुरारी राधे श्याम जपले तू प्यारे ये प्यारा नाम. मुकुंद मुरारी राधे श्याम जपले तू प्यारे ये प्यारा नाम. श्री राम जय जय राम. 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 हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण राधा कृष्ण हरे हरे. कुंडलिकावरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताई माते की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय.
जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु सोमासे बाबा महाराज की जय। साधु संतान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। गणपति बाप्पा मोरया। देवी माते की जय। हर हर महादेव। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। भारत माता की जय। भारत माता की जय। ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि 9व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 2. श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला या श्लोकाद्वारे बोध करत आहेत। राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुखम कर्तुव्येयम। आणि त्या खालील 34, 35 आणि माफ करा 47, 48 आणि 49 क्रमांकाची ओवी ज्ञानोबाराय तुम्हा आम्हा सर्व श्रोता वर्गाला या ठिकाणी या ओवीद्वारे मार्गदर्शन करत आहेत। जे जाणणे या आगव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो। जे धर्माचे निजधाम तेवी उत्तमाची उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे। मोटके गुरुमुखे उज्जदत दिसे, हृदयी स्वयंभूची असे। प्रत्यक्ष फावू लागे तैसे अपयसया। या ठिकाणी श्लोकाचा अर्थ सांगत आहेत। हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा अधिपती, पवित्र अतिउत्तम प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असल्याने सहजपणे आचरण करता येणारे आणि अविनाशी आहे। हा श्लोकाचा भावार्थ आहे। त्या खालील ओव्या ज्या आहेत त्यांचा भावार्थ पुढील प्रमाणे असा आहे। जे ज्ञान सर्व विद्यांमध्ये परमश्रेष्ठ आचार्य पदवीला पोचले आहे, जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व पवित्र गोष्टींचा राजा आहे, आणि जे ज्ञान धर्माचे स्वतःचे निवासस्थान आहे, जे सर्वोत्तम आहे, जे प्राप्त झाल्यावर पुनर्जन्माचे कारणच उरत नाही, जे ज्ञान गुरुमुखातून थोडेसे उगवताना दिसते पण भक्तांच्या हृदयात मात्र ते स्वयंभू असते आणि त्याला आपोआप अनुभवास येत असते किंवा येऊ लागते। हा झाला श्लोकाचा आणि ओव्यांचा अर्थ। तत्पूर्वी कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना त्या भगवंताचं किंवा आपल्या गुरूंचं स्मरण करणं गरजेचं असतं। आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची बंधू श्रीचरण श्री गुरुरायांचे, ते नमस्कारोनी आता हृदय हे आपुले। सौपाळुनिया भले वरी वैसव पाऊले, श्री गुरुरायांची महायोग पीठे तटे भीमरत्या। वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे, समागष्टतिष्ठं तमानंद कंदम। परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाजिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कराय पूर्ण कीर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीपाद रामदासनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम दानक्यदास्यं कोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान् वरिष्ठं। जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मद भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया श्रीपाद बाबा रामदास बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नारायण बाबा रोहिदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा सोमासे बाबा नाना बाबा सोमासे बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया। बसलेले सर्व ज्ञानवृंद गुरुजन वारकरी टाळकरी माळकरी शाळकरी तसेच आप्तेष्ट प्रवचनकार कीर्तनकार या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात करीत आहे। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वचन ऐका कमळापत माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्ष वगम धर्म सुसुकम कर्तव्यम। सेवेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा आम्हा सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या आमच्या आत्याबाई हरिभक्तपरायण स्वर्गवासी नीराबाई दामू माळी यांना देवाज्ञा होऊन
आज 11 दिवस 12 दिवस 30 तारीख, आज रात्र आहे. किती तारीख? 30 तारीख, 12 दिवस. आज इहलोकीची यात्रा संपून 13 दिवस 12 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि त्या प्रित्यर्थ मज पामराकडे आलेली ही सेवा, प्रवचनकार कीर्तनकार म्हणून मी इथे बसलेलो नाही आहे. माझ्या सद्गुरूंनी, सच्चिदानंद सद्गुरू सांगायचे, नामा म्हणे तुका म्हणे नाथा म्हणे नगद्या तू काय म्हणे. हे शब्द सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे असायचे की तुका म्हणे येत अनुभव प्रमाण आणि शब्दाचे गौरव कामा नये. या ठिकाणी आपला हे जे चालू आहे, आता भजन चालू आहेत सतत. आता 10-12 दिवस झाले सतत भजन चालू आहे. आणि हे कोणाकडे होत तर प. आता जय हरी बाबांनी तिकडनं इशारा केला, भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन. जगाच्या बाजारी जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारी जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. परी दुर्लभ संत भेटी संत भेटी. परी दुर्लभ संत भेटी संत भेटी. जगाच्या बाजारी जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. जगाच्या बाजारी जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. किती भाग्यवान आहेत आमच्या आत्या मीराबाई ना. बाबा सांगायचे, बाबांनी येताना सांगितलं, भरपूर प्रेमळ स्वभाव त्यांचा. इतका प्रेम मला तर माहिती नाही, कारण या ठिकाणी वास्तविक बघता माझ्या बाबांचा जय हरींचा यांनी त्यांना बघितलेले आहेत त्यांचा स्वभाव. पण आले देवाजीच्या मनात आणि तेथे कोणाचे चालेना. ही सेवा जी आहे ही सेवा देखील मला माहीत नव्हतं तर माझी सेवा या ठिकाणी लागलेली आहे. माझ्या पत्नीने सांगितलं की असं असं तुमची सेवा लागलेली आहे. तर बोल काय महाराजांचा काही फोन नाही आला, पण असू दे. सेवके सांगितले करावे ते काम, येते हुतू किंवा मितू पण कामा नये. म्हणून आई एवढ्या भाग्यवान आणि त्यांच्या भाग्याला पारावर नाही. हे कार्यक्रम ठरवणारे कोण आहेत त्यांचे, आता त्याच्यामध्ये नावं एवढी आहेत तर त्यांची नावं घ्यायला आपल्याला वेळ नाही. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्यांचे मुलगा कुठे आहे त्यांचा मुलगा? बाबा जय री जय. त्यांना धन्यवाद देतात. आपुलिया हिता, हे हिताचं कार्य चालू आहे या ठिकाणी. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. किंवा स्वहिता करणे संगती साधूंची आणि भावे भक्ती भेटी हरीची तेने. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हर एक वाटे देवा. गीता, हे गीतेचं तत्वज्ञान चालू आहे आता या ठिकाणी. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन
विठोबाचे आणि तुकाराम महाराज शेवट सांगतायत का तुका म्हणे मज, त्यांना असं वाटतंय तुकाराम महाराजांना, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. असं हे घराणं आहे का त्यांच्या ठिकाणी ही सद्बुद्धी आलेली आहे. महाराज जरी मेला ना महाराज, तरी त्या बाबा महाराजांच्या कार्यामध्ये कीर्तन प्रवचन होईल हे सांगू शकत नाही, कारण ही सद्बुद्धी सांगतायत, सद्बुद्धीच्या बद्दल सांगतायत. तैसी जैसी दीप कला थाकुटी बहु तेजा ते प्रगटी. छोटीशी पणती असते पण अंधारामध्ये तिची वात चालू असते. आता मगाशी लाईट गेलेली होती, कोणाच्या घरात असेल, पण तिचा उजेड किती मोठा होतो. त्याप्रमाणे सद्बुद्धी सांगितलेली आहे. जैसी दीप कला धाकुटी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थेकुटी म्हणून नये. सद्बुद्धीच्या बद्दल त्या दिवशी माझ्या मंडळीला सांगितलं मी, ते ओवी वाचत असताना, की सद्बुद्धी कशी आहे माहितीये का बाबा. जसं परीस भेटणं दुर्मिळ सांगितलेलं आहे. परीस दुर्मिळ, अमृताचा एखादा थेंब तो दुर्मिळ सांगितलेला आहे. म्हणजे ही दुर्मिळ सांगितली. आणि त्या सद्बुद्धीला तुम्ही घरची मंडळी आणि इथे बसलेले सगळे श्रोता वर्ग प्राप्त झालेला आहे. फक्त ती गोष्ट चा अवलोकन करायचं आहे. आणि दुर्बुद्धीच्या बद्दल आहे ना जागोजागी भेटेल. तर महाराजांचा बद्दल आलं, एक तास बोललं पटला, आता काय सोडून द्यायचं. याला बोलतात दुर्बुद्धी. कोणी करत असेल त्याच्यामध्ये आडकाठी आणायची, ती जागे जागी भेटणार भाऊजी तुम्हाला. पण सद्बुद्धी चांगल्या ठिकाणी लीन व्हायला. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमासाठी मला अनुमोदन दिलेलं आहे, त्याबद्दल सर्वांचं मी काय करतोय, धन्यवाद करतोय. कारण या आईंच्या मुळे सगळ्यांना ही गोष्ट प्राप्त व्हायची आहे. बघा, सुरुवातीलाच मला घ्यायचं होतं मीराबाईंचा अभंग. मी कारण काय इथे येण्याचं. पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दिए मेरे सदगुरु, वस्तु अमोलिक दिए मेरे सदगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो, पायोजी मैंने राम रतन धन पायो. करचन खूटे चोर न लूटे, खर्चन खूटे चोर न लूटे, गिन गिन बढ़त जायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. सत की नाव केवटिया सदगुरु, सत की नाव केवटिया सदगुरु, भवसागर तर पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. मीराबाई सांगतायत, कोणाच्या शिष्या महाराज, कोणाच्या शिष्या मीराबाई? श्रीकृष्ण भगवंताच्या. आणि या ठिकाणी ते श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला बोध करत असताना तुम्हा आम्हाला सांगतायत, अर्जुनाचे नि व्याजे गीता प्रकाशोनी श्री राजे, संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे. हे गीता नाम विख्यात, सर्व वाङ्मयांमध्ये मथित, आत्मा जेणे हस्तंगत, ते हे रत्न होय. हे रत्न कुठनं निघालेलं आहे माहित आहे का? समुद्राचं ज्या टायमाला मंथन होत होतं त्या टायमाला गीता तत्व बाहेर निघालेलं आहे. आणि हे सहज करून तुम्हाला सांगितलेलं आहे. कधी सांगितलेलं आहे? अर्जुनाला निमित्त केलेलं आहे. आता वाचनामध्ये गेलेलं आहे, फक्त अर्जुनालाच सांगितले. जे न सांगे माते देवकीसी, जे न सांगे पिता वसुदेवासी, जे न सांगे बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुना लागी बोल असे. हे गुह्य ज्ञान, राजविद्या राजगुह्य.
देवी लक्ष्मी एवढी जवळीक, तेही न देखाचे या प्रेमाचे सुख, आज कृष्ण स्नेहाचे पीक, याचे आधी सांगितलेले अर्जुनाला निमित्त केलेले आहे. या संसार रूपी जेवढे जीव जंतू जन्माला आलेले आहेत, जेवढे जीवजंतू म्हणजे त्याच्यात आपण पण आलेलो, तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे. हे ज्ञानोबाराय कशा सांगतायत, हरिपाठामध्ये सांगतायत. म्हणजे आपणच वाचतोय याचा अर्थ आपल्याला पण ते आहे, त्या ठिकाणी आपण देखील आलेलो आहेत. कुठे? या संसार रूपी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपलं आद्य कर्तव्य काय आहे? आपलं आद्य कर्तव्य काय आहे? संसार करणं हे आद्य कर्तव्य आहे का? एक दिवस जन्माला आला, एक दिवस मरायचा आहे. आता हे जे कार्यक्रम चालू आहे हे कोणासाठी आहे? आमच्या आत्यासाठी आहे का इथे बसलेले उपस्थित जेवढे भगिनी वर्ग आणि बंधू वर्ग बसलेले आहे त्यांच्यासाठी आहे? बाबांनी सांगितला उपस्थितांसाठी. तेव्हा ते पात्र होतील त्या गोष्टीला. तरी अवधान एक वेळ दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका. पण कसं ऐकायचं आहे ते पण सांगतात आमचे नारायण बाबा सांगतायत. कसे महाराज? जैसे शारदीयेचे चंद्रकले, माझेने अमृत कनक ओवळे, ते वेंचिताती मन मावाळे, चकोर तळगे तया परी श्रोता, अनुभवावी ही कथा, अति हळूबारपणे चित्ता आणून या. ज्या वेळेला तुम्ही पूर्ण सर्वांगाचा एक अंग करणार त्या वेळेला ही गोष्ट तुम्हाला साध्य होईल. तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वत्ता करावे दास्य सकळ. हे कशासाठी आपल्याला नम्र व्हायचं आहे? कशासाठी नम्र व्हायचं आहे? नम्र झाली भूता मामा, तेने कोंडिले अनंता. त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी नवे नवे तर आपणच भगवंत स्वरूप आहोत ही ओळख करण्यासाठी याच जन्मी भाऊजींनी अभंग घेतलेला, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम भोगू नका. संसार म्हणजे काय सांगितलेलं आहे? तुम्ही आम्ही करतो, बंगला बांधायचा, किचन बांधायचं, घर कुल सगळं काय करायचं या नावे संसार सांगितलेला आहे. पण साधू संतांनी सांगितलेला संसार वेगळा आहे. बरोबर बाबा? बरोबर का? आता ज्ञानेश्वर माऊलींनी कोणता संसार केला म्हणजे त्यांनी अनुभव सांगावा. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. म्हणजे तो संसार काहीतरी वेगळा सांगितलेला आहे. आमचे वैभव महाराज मडवी या गावचे सुपुत्र यांनी ती ओवी गाऊन गाऊन आमचा पाठ झालेला आहे. पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरी शयनम, हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पारे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ मते. म्हणजे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित, बहुत जन्मा अंती जन्मला असी नरा, देव तो सोयरा करी. आता देवाला आपल्याला सोयरं करायचं आहे. दोन जीवांचं एकत्रीकरण होतं तेव्हा सोयरीक जुळते ना, काशीच जुळते बोलून बोलून. म्हणून त्या भगवंताला आपलं करण्यासाठी बरेच संप्रदाय आहेत, बरेच गावामध्ये आता असतील, समजलं का, वारकरी माणसं असतील, सगळ्यांचं कार्य चालूच आहे. पण नेमके आपलं कार्य त्या मार्गाने चाललेलो आहोत का आपण? कोणाच्या? महाराज हरिपाठामध्ये काय सांगतायत? संतांचे मनोमार्ग गती, आकळा वा श्रीपती, तेनेची पंते किंवा येण्याची म्हणते, मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कोटे काही सांगितलेलं आहे. संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाने गेल्यानंतर आपली ही जी हेरदार आहे संसाराला, जे येणं जाणं जन्म मृत्यूचा जो फेरा आहे तो टळला जाणार. नाहीतर मग प्रत्येकाच्या मागे काय आहे? हे जन्माला येणं जाणं, किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. म्हणून या जीव व्हायला हे कोणी घाबरतच नाही.
घाबरतच नाही कोणी का बाबा मला मृत्यू आल्यानंतर काय कुठे जाणार आहे, आलासी कोठून या, जाशील कवण्यारे ठाया, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया, सावध होय बाप्पा आणि काळ लागलाय मापा. एवढं सगळं काय सावधानतेचा इशारा देतात. नामदेव महाराज सोप्या भाषेमध्ये सांगतायत, मरणाआधी सावध व्हावे, मरणाआधी सावध व्हावे, हित आपुले साधून घ्यावे, हित आपुले साधून घ्यावे, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया, मानवाची उत्तम काया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया. वा. मरणाआधी सावध व्हावे, आपुले हित साधूनी घ्यावे, जन्म घालू नये वाया, मानवा तुझी उत्तम काया. नामा म्हणे मनुष्य जन्म, आणि सर्व जन्मांमध्ये उत्तम सांगितले. मनुष्य जन्म या देहामध्ये, याची डोळा देही, याची डोळा आणि भोगू मुक्तीचा सोहळा. या ठिकाणी कुत्रे, गायी, म्हशी, पक्षी कोणी आलेले आहेत का कार्यक्रम आहे त्याला? कोणीच नाही आलेला. कारण का? पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगती. त्यांच्या ठिकाणी इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही सांगितलेला आहे. म्हणून बाबा सांगायचे आमचे, कोण? श्रीपाद बाबा, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान सांगितलं. पुन्हा सावधान देवावर आलेलं आहे. कबीरदासजी महाराज सांगतायत, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, जीवना 2 दिन का यजमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. गर्भपनों में हाथ जुड़ाया, गर्भपनों में हाथ जुड़ाया, निकल गया बेईमान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बालपनों में खेल गमाया, बालपनों में खेल गमाया, तरुणपन में काम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. बूढ़ापन में कापन लागा, बूढ़ापन में कापन लागा, निकल गया अवसान, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन साधु, कहत कबीरा सुन भाई साधु, कहत कबीरा सुन भाई साधु, यही घोड़ा मैदान, अब तुम कब सुमरोगे राम,
राम अब तुम कब स्मरोगे राम। अब तुम कब सुमरोगे राम, स्मरण करणार कधी? ज्या वेळेला अंगात आला ताप, देवा तू माझा बाप, आणि अंगातून गेला ताप, देवा तुझ्या बापाचा मी बाप. ही खरी हकीकत आहे. स्मशान वैराग्य, प्रत्येकाच्या ठिकाणी स्मशान वैराग्य तयार होतो की नाही बाबा, एक ना एक दिवस एकलेची यावे. एकलेची आईच्या जोडीला कोणीतरी गेला का? आत्याच्या जोडीला, आत्याच्या जोडीला कोणी नाही गेला. आली एकटी आले, हे दोनच दिवस आहेत. जन्माला येतो तो दिवस आणि एक मृत्यूचा दिवस. याच्या मधल्या गॅप मध्ये जो मधला दिवस आहे ना, त्याच्यामध्ये आपलं हित करून घ्यायचं, त्या देवाची भक्ती करून घ्यायची आहे, त्या देवाला आपलंस करून घ्यायचं आहे. म्हणून सांगतायत कबीरदासजी महाराज की अब तुम कब सुमरोगे राम. कधी स्मरण करणार? गर्भामध्ये वचन दिलेलं आहे, दिले गर्भात वचन, देवा तुझे करीन आणि नाही पाळिले वचन. धरणी वायू लागता हे स्मरण. अब तुम कब सुमरोगे राम, धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता. ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडू लागे. कोणतरी वेगळा आणि मी कोणतरी वेगळा. कोण? देव कोणतरी वेगळा आणि मी कोणतरी. पण या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत श्रीकृष्ण भगवंत, मम वंशे जीव लोके जीव भूत्वा सनातना. इथपर्यंत कोण आहे? माझाच अंश आहेस तू, माझ्याने विस्तारलेपणाची नावे, हे जगची नव्हे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. का भांगारची झाले, का बीजची झाले तरू, अथवा भांगारचे अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. अरे तू माझ्यापासूनच जन्माला आलेला आहे आणि यायचं कुठे आहे? मज पर्यंतच यायचं आहे तुला. जो होय मज अनन्य शरण, त्याचे निवारिल मी जन्म मरण. या लागी शरण्या शरणंगत मीची एकू. आपण तर मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. आपलं नाव काय? सत्यवान महाराज, चेतन महाराज, अरविंद महाराज, सुदाम महाराज, कदम महाराज, सुरेंद्र भाऊ. पण ज्ञानेश्वर माऊली ते देखील कुठेतरी लीन झाले. कोण होते ज्ञानेश्वर माऊली? महाविष्णूचा अवतार. आणि सखा माझा ज्ञानेश्वर म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. आणि तुका विष्णू नाही दुजा. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. कशासाठी? साधू संतांचा अवतार कशासाठी झालेला आहे? त्यांचा अवतार तुम्हा उद्धराय जन जड जीवा. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळ सांगितलेले आहे. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी हिताची गोष्ट सांगण्यासाठी आम्ही वैकुंठवासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग. उत्तिष्ठांचा भाग शेष घेऊ आवडीने सांगितलेले आहे. त्यांनी जे काय दिलेले आहे या ठिकाणी गीतेवर काय केलेले आहे? ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका. आणि चैतन्याचा जिव्हाळा कोण? ज्ञानोबा माझा. त्या गीतेवर टीका केली. कोणासाठी केलेली आहे? कशासाठी केलेले आहे हे माहीतच नाही. हे ज्ञान कोणासाठी होतं अगोदर? हे जे श्लोकाचं तुम्हाला सांगितलं, राजविद्या राजगुह्य, हे फक्त त्या टायमाला कोण होते बाबा? कोणी ते? पंडित वाचिका. हा, त्यांनीच फक्त हे ज्ञान ग्रहण करायचं, त्यांनीच ऐकायचं आणि त्यांनीच बोलायचं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचा पुन्हा एकदा त्याच्यासाठी पण आहे सांगितलेलं आहे. भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, कृपा करी हरी तयावरी. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू, गीता प्रश्न अर्जुनेसी, गीता प्रश्न अर्जुनेसी. स्वमुखे आपण सांगे श्री विष्णू. आलं ध्यानात? कोण सांगतंय? साक्षात भगवान परमात्मा आत्या.
आमची आत्या, काय नाव आहे बाबा आत्या? जना आत्या, लीला आत्या. हा, लीला आत्या काकू, जय हरी. तर स्वतः साक्षात श्रीकृष्ण भगवंत महाविष्णूचा अवतार ते सांगत आहे. आणि पुन्हा तुमच्या आमच्यासाठी यांना जन्माला यावं लागलं. ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म साधा नाहीये. नुसतं आठवण जरी काढली ना, संध्याकाळची पोरं म्हणून हिनवलेला आहे. शेवटपर्यंत मुंज नाही करून दिली. या समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये मुंज म्हणजे समजला, आपल्याकडे तकली करायला नेतात ना, खरवलीला नेतात, एकविरीला नेतात, कुठे कुठे नेतात. पण त्यांच्याकडे मोठा उत्सव आहे तो मुंज करायचा. माऊलींचा एक तरी फोटो बघा तुम्ही, केस वाढलेली आहेत माऊलींची. या समाजाने काय सांगावं माऊलींना? आमचे एवढे हाल कशासाठी करता? माझ्या आई वडिलांनी देहांचं प्रायश्चित्त घेतलेलं आहे. फक्त आमचा जन्म कशासाठी झालेला आहे? गोपाले ज्ञान जगी हित नेणाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत म्हणून वेदला माझा. हे ज्ञान कुठेतरी लोपत चाललेलं होतं. 5000 वर्षापूर्वी हे गीतेचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. 5000 5500 वर्षापूर्वी. आज 750 वर्षापूर्वी हे ज्ञानेश्वर माऊलींनी तुम्हा आम्हाला या गोष्टीचं समजायला पाहिजे. ही गोष्टीचं अवलोकन करून या संसार सुखातून, या संसार दुःखातून कसं तुम्हाला बाहेर पडता येईल त्याच्यासाठी माऊलींचा अवतार झाला. आणि माऊलींना बोलतात, तुम्ही या आई वडिलांच्या पोटाला जन्माला नसते आले ना, तर तुमच्याबद्दल काहीतरी आम्ही हिताचं बोललो असतो. जर आई वडीलच नसते तर हे जन्माला आले असते का? म्हणजे एवढ्या हाल अपेष्टा केलेल्या आहेत तरी सहन केलं, तरी सहज बोलणे आणि पुढे काय सांगितलंय? हा, पुढे करोनी सायास शिकविते. अरे आमच्या भाग्यामध्ये पण माऊलींसारखाच महात्मा जन्माला आलेला आहे. आमच्या भाग्यामध्ये आज इथे या ठिकाणी आम्हाला सेवा करायचं, प्रवचनकार म्हणून नाही, या ठिकाणी सेवा करायला जे भेटतंय ना, आमच्या वडिलांची मिराशी का देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मिराशी का देवा. हे वडील आहेतच, आई वडील तर आहेतच, पण तुम्ही संत माय बाप कृपावंत काय म्या पतित कीर्ती वाणू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. संत काय करता जीवनामध्ये आल्यानंतर? संत ऐसे आणि तात्काळ करीती आपणा जैसे. आता इथे यांचा शेवटचा हे बघितलं असेल कोणी, ते सांगतात बाबा शेवटची घटका सांगितलेली मला, आम्ही कार्यक्रमात ऐकलेल्या आहेत. हरिभक्तपरायण गुरुवर्य सत्यवान बाबांनी सांगितलं की मला सांगितलं डॉक्टरांनी, यांना का आता यांनी अनुग्रह कधी घेतलेला आहे? 90 साली डॉक्टरांनी सांगितलं की जे काय आहे घरवाल्यांच्या समोर देह सोडावा यांनी, हे त्यांच्या मुखातले सांगितलेले आहेत. पण संतांच्या ठिकाणी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन सांगितलेले आहे. गुण दोष याती न विचारी पायी, भाव दिला पायी आपुलिया सांगितलेले आहे. कोणाचे गुणदोष बघितलेले नाहीत. ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांचे हाल कोणी केलेले आहेत? विसोबा खेचरांनी केलेले आहेत. विसोबा खेचर यांनी ज्ञानोबारायाचे भरपूर हाल केलेले आहेत. नदीवर आंघोळीला गेले का तिथे लाता बुक्क्या आणायचे, भिक्षा मागायला गेले का त्याच्यामध्ये माती टाकून द्यायचे, संन्यासाची पोरं म्हणून, चंडाल चौकडी म्हणून, म्हणजे नाना प्रकारचे. पण ज्ञानेश्वरी मध्ये एकही शब्द नाही हो.
योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. विसोबा केसरांनी शेवटपर्यंत आपलं केलं नाही माऊलींना. शेवटपर्यंत त्यांचं गाव कुठलं माहित आहे का? माऊलींचं आपेगाव. आपेगावाला जाऊन तिथे जन्माला आलेले आणि समाधी घ्यायला कुठे आले? आळंदीला आले, आजोळ आलेले आहेत. पण नाही तिथल्या लोकांनी. तसं समाज प्रत्येक गावामध्ये आहे. कर्म बघितले जातात प्रत्येक ठिकाणी. असो, तो भाग वेगळा आहे. पण माऊलींना शेवटच्या श्वासापर्यंत याच्यामध्ये लिहिलेलं नाही का मला हा त्रास दिलेला आहे. हाच फरक असतो संतांमध्ये आणि सामान्य जनामध्ये. आमच्या भाग्यामध्ये लय मोठा भाग्यवान महात्मा, त्याच्याबद्दल काय वर्णू आता. न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे सांगितलेले राष्ट्रसंत मरणोत्तर जिवंतपणे. आता देखील बाबांना माझ्या कोणत्याही प्रकारची पदवीची कोणत्याही प्रकारची अभिलाषा नाहीये. पण आपलं आद्य कर्तव्य साधकांचं म्हणून ते आज ती डिग्री लागलेली आहे. राष्ट्रसंत सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा हे राष्ट्रसंत बोलला तर तुकडोजी महाराज, गाडगे बाबा यांना या पदव्या लागलेल्या आहेत. पण तरी देखील ओवापोवा नाही. आणि हे भाग्यवान महात्मे कसे आले माहितीये का राकेश? आम्ही महात्म्यांच्या घरी नाही गेलो, महात्मे आमच्या घरी आले. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे परिपूर्ण तत्परायण अहर्निशी. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयी घेऊशित आले. तयाची समता दृष्टी बोले विशेष काही. कोणाचे गुणदोष बघितले नाही. ज्यांना आहे ना तसं कसं दिलं समजलं का? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पोसोनी. पण काही अभागी माणसं होती समजलं का? त्यांनी ते अवलोकन केलेलं नाहीये. काय करायचं आहे? परमार्थ करून काय भेटणार आहे? पण जेव्हा शेवटची घटिका येणार ना त्या वेळेला कळेल का आपण त्या टायमाला केलं असतं. अरे प्रत्येक गोष्ट करत असताना आता आपली टेस्टची जी टीम आहे ना, टेस्टची टीम नवीन टीम ती कशी आहे राकेश? कशी आहे? युवा टीम आहे का एजे वाली आहे? युवा टीम ठेवलेली आहे. मग प्रत्येक गोष्टीमध्ये T20 मध्ये ODI मध्ये टेस्ट हे उदाहरण देतोय तुम्हाला. सगळ्या गोष्टीला जवान जवान. मग या ठिकाणी परमार्थामध्ये बाबा अजून खाया प्यायचे दिवस आहेत. बघा सुरुवात ज्ञानेश्वरीचा 17वा अध्याय त्याच्यामध्ये सांगितलेला आहे भाऊजी. सुरुवात तुमची आता जसं जसं बाबा काळाच्या जवळ जातोय ना, उपजला प्राणी नराये संसारी, उपजला प्राणी नराये संसारी. बैसला शेजारी काळ उषा, बैसला शेजारी काळ उषा. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. तैसा काळ लोका नेत असे, तैसा काळ लोका नेत असे. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, पाहतो उंदीर घेऊन जाई बोका. कसा आहे? ज्याप्रमाणे भोका आहे ना, भोका उंदरावर ज्या प्रमाणे टपलेला असतो बघतच असतो. तो कधी येतो आणि मी आ वाजतोय, चला जाऊ दे, हे माहित नसेल. कालची घटना पूर्ण जगजाहीर झालेली आहे. दिवाळाचं आणि मुंबऱ्याचं नाव आपल्या न्यूज मध्ये पूर्ण जगामध्ये आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यांना माहित आहे ताई
का मी पुन्हा रिटर्न येणार आहे, कोणीतरी सांगावं म्हणून. का मी चाललोय आता. आपला मोबाईलचा रिचार्ज आपण किती महिन्याचा केलेला आहे? मी तर 3 महिन्याचा करतो. तुम्ही 1 दिवसाचा. सत्यवान महाराजांनी 1 दिवसाचा केलेला आहे. गॅरंटी आहे का कुठल्या तरी जन्माची? तुम्हाला या नरदेहाची गॅरंटी आहे? अरे आता जाता जाता काय झालं तर आपण विचार करतो. आता तो चेतन महाराज झोपलेला आहे. आता लोकांना सांगायच्या पेक्षा माझंच सांगतोय. झोपलाय न उठवायला जातात तर हा कुंडली कवरदा. म्हणजे या ठिकाणी घडी घडी काळ आणि अजून किती आहे. म्हणून सकळांच्या पाया हा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. कसा नाद बाबा सांगतायत फुलाचं दृष्टांत देऊन. हा परिमळ गेलिया ओस फूल देठी, परिमळ गेलिया ओस फूल देठी. आयुष्या शेवटी देह तैसा, आयुष्या शेवटी देह तैसा. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. त्यानाही मागुता जन्म घेणे, त्यानाही मागुता जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. परिमळ गेलिया ओस फुल देठी. परिमळ म्हणजे फुलातला सुगंध निघून गेल्यानंतर ताई माऊली त्याला काय किंमत आहे का? काहीच किंमत राहत नाही. त्याप्रमाणे आमचे डॉक्टर साहेब सांगतायत. हे इथे हे पण सगळे बसलेले प्रवचनकार कीर्तनकारच आहेत. डॉक्टर साहेब सांगतायत राकेश एकदा याच्यातनं निघून गेला काय हा आत्मा कुठे जात नाही येत नाही. एकदा श्वास निघून गेला का त्याच्यानंतर याला चेतन बोलणार नाही. बॉडी कधी येणार आहे हेच फक्त ध्यानात राहतं. चेतन कधी येणार आहे म्हणून चेतन मध्ये जोपर्यंत चेतना आहे तोपर्यंत या भगवंताची प्राप्ती करून घेता येणार. आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्याचा मार्ग सांगितलेला आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिटी. नामात परते साधनच नाही, नामा परते साधनच नाही. जे तू करशील आणिक काही हकारोनी सांगे तुका. आणि नाम घेता राहू नका. आमचे मामा तिकडे बोलत असतील घे 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 रे हरी नाम घे रे. प्रभाकर बाबांचीचा घे 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 हरी नाम घे रे. माया सारी सोडून दे रे, माया सारी सोडून दे रे. घे 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 हरी नाम घे रे. तुका म्हणे एक नाही ते नका बोलू. उत्तमची उरे कीर्ती वाढे अजून आहेत. म्हणजे मला सांगायचं काय आहे की भगवंताचं नामस्मरण घेणं गरजेचं आहे. आपण प्रत्येक जण भक्ती करत असतो बाबा. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊन 10 मिनिटात तुम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण आटपायचं आहे. जो राजमार्ग सांगितले आहे, जो राजविद्या सांगितलेले आहे, सगळं काही या ठिकाणी सांगितलंय. गुरुत्वाच्या आचार्य पदावर सांगितलेलं आहे. पण हा मार्ग आपल्याला माहिती आहे का? आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून कळून घ्यायचं आपल्याला. नुसतं आपल्याला महाराज कोणीतरी दिसतोय म्हणजे माझ्यासारखा मी सुरुवात माझ्याकडनं करतो. टिकली लावले, टोपी लावले, उपरणं घातलाय म्हणजे टिळा टोपी माळा हे तुकाराम महाराजांचे प्रमाण आहेत बाबा. तुम्हाला माहिती आहे टिळा टोपी माळा देवाचे गबाळ वागती ओंगाळ पोटासाठी. खरंच त्यांच्या ठिकाणी लीन झाल्यानंतर आपला जो जन्म मरणाची येरझार आहे ती चुकली का? आणि ती चुकवायची असेल तर काय सांगितले? नामा परते तत्व नाही रे अन्यथा.
वाण्या अनिक पंथा जाशील जणी. त्या पंथाने गेला तर कोणाच्या? साधू संत ज्या मार्गाने गेले, ज्या मार्गाचं अवलोकन कोणी केला? ज्ञानोपरायांनी केला. कुठनं? परंपरा आली ना त्यांच्या भाग्यामध्ये. कोण आलं? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा पाठ आहे बाबा, तरी यांच्यासाठी बोलतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती जातार, ज्ञान देवा सार चोजविले. आता चोजविले म्हणजे ज्ञान गुढ गम्य. ज्ञानदेवा लादले आणि निवृत्तीने दिदले माझ्या हाती. कोणतं ज्ञान दिलं? ते ज्ञान पैगा पुरवे. जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. जे तर ज्ञानाचा कुरवंटा, ते तर सेवा दारवंटा. तो स्वाधीन करी सुबटा ओळंगोनी. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वत्ता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, सांगितलेले पुसिले, जे अंतःकरणीचे बोधले, संकल्पा नाही, ते ज्ञान पाहिजे. कुठलं? जे भगवान शिवशंकराने कोणाला दिलेली. ही तशीच आहे ना परंपरा बाबा. आदिनाथ गुरु, आदिनाथ म्हणजे शंकराचं झालं ना. हा बरोबर आहे. म्हणजे शिवशंकराने कोणाला दिलेलं आहे? पार्वती मातेला दिलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये वर्णन आलेलं आहे. श्री सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काय त्रिपुरारी सांगितले. ती परंपरा आलेली आहे ज्ञानेश्वर माऊली पर्यंत. इकडे आमच्यापर्यंत परंपरा आलेली आहे. कुठली? मुख्य महाविष्णू चैतन्याचे संप्रदाय फळ तेथून या. हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत. भगवान हंसाने, हंसाचं, भगवान विष्णूने हंसाचं रूप धारण केलं. त्यावेळेला त्या ब्रह्मदेवाला उपदेश केला. आणि उपदेश केल्यानंतर इथे जेवढे आपण माणूस म्हणून जीवसृष्टी आहोत ना, ही त्यांची कृपा. कोणाची भाऊजी? ब्रह्मदेवाची का नामाची? नामाची कृपा. ओवी आहे त्याच्यासाठी. पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा. वेळा ऐसा ब्रह्मा एकलाची होता, जो न मग ईश्वरा ते ओळखे न सृष्टी करू तके. तो थोरू केला एके नामे जेणे. हेच नामस्मरण कोणी कोणाला दिलं? भगवान महाविष्णूने हंसाचं रूप. हंसाचंच का घेतलं? दुसरं का नाही आलं? बदकाचं, कोंबड्याचं, बाकीचं का नाही आलं? त्याच्यामध्ये काहीतरी आहे ना. हंसामध्ये काहीतरी विशेष तत्वाने आहे ना. काय आहे? काय आहे विशेष तत्वाने? दूध आणि पाणी. बरोबर आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. म्हणजे कसं आहे? मोरा अंगी असोसे पिसे असती डोळसे, परी एकली दृष्टी नसे तैसे ते का सांगितलेलं. मोराच्या अंगावर किती पिसा आहेत, पण ते त्या दृष्टीने बघू शकतात का तुकाराम बाबा? नाही. ही दृष्टी पाहिजे. त्या पद्धतीने त्याच्या ठिकाणी सार आणि असार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. आणि काय? जपत असे सारंग वारंवार. हा नाम काय सांगितलेलं आहे? सार सांगितलेलं. आणि त्यांनी कोणाला दिलं? ब्रह्मदेवाला दिलं. ब्रह्मदेवानी अत्री मुनींना दिलं. अत्री मुनींनी दत्तात्रय भगवंत, दत्तात्रयांनी नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, सकयानंद, बलभीम, सकयानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरवा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, सोमासे बाबा आदी करून इथे बसलेले सत्यवान बाबा, नारायण बाबा, चिंतामण बाबा, तुकाराम बाबा, जय हरी बाबा, सगळे बाबा. संत बीज पलटे नाही जुग गए. आणि हर एक युग में अवतार धरे फिर भी संतो के संत. मग ते नामस्मरण त्यांच्यापासून आम्हापर्यंत आलेलं आहे. कोणापासून? कोणापासून आलेलं आहे? देवापासून आलेलं आहे ना ही परंपरा. तिकडे कोणा? शंकरापासून आलेली आहे. तुकाराम महाराजांच्या भाग्यामध्ये पण परंपरा आलेली आहे. बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य आणि तुकोबार आहे. म्हणून या गोष्टी आहेत ना, ज्याप्रमाणे शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ना, तसा अनुभव यायला पाहिजे. सत्यवान बाबा बरोबर आहे का चुकी आहे? आता मी मगाशी साखर खाल्ली, इथे कोणीतरी दिली मला, तर ती खारट लागली मला. बरोबर हसताय. कशी लागली बाय? गोड लागली. तुम्हाला पण दिली. मग साखर जर सगळ्यांना गोड लागते, गुळ गोड लागतो, मिरची कडू लागते, कारले तिखट लागतं, असंच आहे ना? नाही. मिरची महाराज तुम्ही काही बोलतच नाही. ताईने काही सांगले वाटतं.
मिरची तिखट लागते, कारेला कडू लागतं, मीठ खारट लागतं. या सगळ्या गोष्टी तुम्हा आम्हाला सगळं काय बरोबर आहे. मग भगवंताचा अनुभव सारखा का नाही? माऊलींना आलेला आहे ना, मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे आणि प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपयसया. त्यांनी सांगितलं की माझ्या गुरूंनी आहे ना माझ्या कानामध्ये पेरणी केलेली आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केले कोडे, माता हात ठेविला ते पुढे, बीजची वाहिले. कोणतं बीज वाहिलं? नाम बीजच सांगितलंय. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. हे आमच्या कानामध्ये पेरल्यानंतर आमच्या ठिकाणी तो भगवंत प्रगट झाला. त्याचं लक्षण सांगतायत. अरे अरे ज्ञाना झालासी पावन का पवन? पवन पावन पवन पावन तर होतेच ना. जन्माला आलेले कोण होते? माऊली पावनच होते. शुद्धता पत्र भेटला का सांगा मला? शेवटपर्यंत भेटलंय. मग तरी देखील आपण पावन समजतो ना. मग पावन जन्माला आल्यापासूनच आहे. पण पवन कसे झाले? आता मी मगाशी तुम्हाला दृष्टांत देऊन सांगितलं. या शरीरामध्ये जोपर्यंत वारा आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. आपण सुरुवातीलाच कीर्तनाच्या सांगतोय काय? पवन झालो चराचरी का पावन झालो सांगतो. विषय काय चाललेला होता? पवनाचा झालेला. अरे अरे ज्ञाना झालासी पवन, तुझे तूच ध्यान कळो आले. आता तुझ्या ध्यानात आलं का मी कोण आहे? मी कोण? करावा विचार. आणि म्हणेन ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता मला कळालं कोण आहे मी. तुझे तूच ध्यान कळो आले, तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्य तत्वे. हे कोणाच्या बद्दल सांगितलं? हे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. एका ठिकाणी इकडे सांगतायत सेम जसं ज्ञानेश्वर माऊलींच्या कानामध्ये सांगितलेलं आहे तसंच अर्जुनाच्या देखील सांगितलेलं आहे. माता महावाक्याचे नीट न्यावे, गुरु कृपेचे नी ठावे. माता हात ठेविला पुढे थापटीला थापटीला जैसा. तो महावाक्याचे नी नावे सांगितले. महावाक्याचा ज्या टायमाला बोध झाल्यानंतर कोण होता? अर्जुन सांगतोय. गुंतलो होतो अर्जुनपणे, मुक्त झालो तुमच्यामुळे. तुमच्यामुळे मुक्त झालो तुझी ये गुणे. आता बोलणे पुसणे काहीच नाही. कशामुळे झाले? काय सांगताय? हृदयी स्वयंभूचे असे, हृदय एक झाले. या हृदयीचे त्या हृदयी घातले. काय घातलं? कानी जे पेरिले, डोळा ते उगवले, व्यापक भरले तोची हरी सांगितलेलं आहे. हृदय एक झाले आणि द्वैत न मोडिता ऐसे केले आपण ऐसे, जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले आरोनिया. आपण जेवढे करून इथे बसलेले आहेत ना सगळे आत्मस्वरूपच आहे. ते ज्ञानोबाराय सांगतायत की एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. प्रत्येक जण हा आत्मस्वरूपच आहे. याचं नाव काय? कुठे आहे? काय? छाती, हात, डोकं, डोळा. कुठं दाखवू? कसं बोल? बारक्याई असती तर बोलले असते. कसं बोटाने दाखवू तुला? घे अनुभव गुरुच्या मुला. प्रत्येकाला हा अनुभव घ्यायचा का मी कोण आहे? मी आत्मस्वरूप आहे, त्या भगवंताचा अंश आहे. मी त्या ठिकाणी मला जायचं आहे. ज्या पद्धतीने आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यामध्ये पाणी जेथे तेथे सगळ्याकडे तुडुंब भरलं जाईल आणि ते कुठे जाईल? समुद्राला जाणं. हे कोणाला कळतं? मग आपल्याला पाण्याला कळतं, पावसाला नाही कळत. पाण्याला कळतं की आपण आलोय कुठनं? समुद्रातनं आले. ताई पाऊस कुठनं पडतोय? ताई तू सांग. आई, माऊली, वरतून चंद्रताई आले. चंद्रताई सांगेल पाऊस कुठनं पडतो? आभाळातनं पडतो. बरोबर? बरोबर ना आई?
पण त्याच्यावर कसं काय आहे प्रक्रिया होते ना. समुद्र असतं, समुद्रामध्ये सूर्याची किरण गरम होऊन त्याची वाफ तयार होते. त्या वाफाचे काय होता, ढग होता, ढगांचे एकमेकावर घर्षण होतं, घर्षण झाल्यानंतर पाऊस पडतो. पुन्हा तो पाऊस कुठे, नदी नाळे धरणं सगळं काय तुडुंब भरून कुठे जातो. मग आपण पण कुठनं आलेलो आहोत, देवापासून आलेलो आहोत आणि त्या देवापर्यंत जायचं आहे आपल्याला. याच्यासाठी आपल्याला हा इहलोकीचा हा देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मा आलो. आम्ही आहे का, आता आम्हीच बोलायला लागेल इथं काय भाऊजी, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठ्ठलाची. आपल्या आई हरिभक्त परायण त्यांच्यासाठी एक अभंग घेऊ आणि झाली माझी सेवा संपलेली आहे. सेवेसाठी निवडलेला श्लोक, राजविद्या राजगुह्य पवित्रमिदमुत्तमम् प्रत्यक्ष वगम धर्म सुसुकम कर्तव्येयम. जे जाणणे या आगव्यांच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी, जो सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राहो. जे धर्माचे निजधाम तेवी उत्तमाची उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांतराचे. मोठके गुरुमुखे उज्जत दिसे, हृदयी स्वयंभूचे असे, प्रत्यक्ष पाहू लागे तैसे अपयसया. या ठिकाणी सेवा समाप्त झालेली आहे. पण आईच्या गळ्यात माल आपल्या आईच येते. आता जाऊ दे, आई असो आत्या असो, शेवटी माऊलीच आहे. आत्याच्या गळ्यात माल होती ना. मग आता वारीस कोण आहे, वारीस याला वारीस नको का. जमिनी येऊ बरोबर तुम्ही तुमचे लगेच खुशबूचं नाव टाकले सगळ्यांचा. मग आता त्याला नको आमचे वारीस. हा मग तेच सांगतो ना, सातबाऱ्यावर तुम्ही बरोबर वारसा हक्क चालवता बाबा. मग यांना आईनं वारीत मोठा मुलगा सांगितलं. कोण मोठा मुलगा का आपला आमच्या भाऊजींचा मित्र का ना. मग नातू पंकज पण चालेल. पंकज चालेल का. या मग वारकरी व्हायचा असो. चला आईंच्या साठी एक अभंग शेवटचं बोला. बघा वाट बघता जा का. अगं बघ, जय माळ घालणार हरिभक्त परायण होणार त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तो व्यवस्थित ऐका म्हणजे तुम्हाला कळेल का आईंच्या साठी आपण एवढं करू शकतो का. गोड धोड हे काही उपयोगाचा नाही, आपणच खाणार आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. पण ही गोष्ट केली ना तर ही त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि येणारा सगळा आहे ना काळ आपला सुखाचा होईल. समजलं का. धन्य हरिभक्त जन्म दे जावंशी, धन्य हरिभक्त जन्म दे जावंशी. सकळ कुळासी तारावया, सकळ कुळासी तारावया. पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज. यमाचे यमदंड सुखतील नरक, यमाचे यमदंड सुखतील नरक. वंशी येता एक हरिभक्त, वंशी येता एक हरिभक्त. पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी, ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. पाहताती वाटीचे पूर्वज, पाहताती वाट स्वर्गीचे पूर्वज. तुका म्हणे पित्र आशीर्वाद दे
देती, तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्याचे सदा, कल्याण इच्छिती त्याचे सदा, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, हरिभक्त वावा कोणी, ऐसा हरिभक्त वावा कोणी, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज, वाट बघत आहेत आपले पूर्वज जे आहेत. असा हरिभक्त म्हणजे काय माहित आहे का? हरिभक्त म्हणजे हरिभक्त परायण वारकरी. ही माळ परिधान करणारा कोणीतरी जन्माला माझ्या घरामध्ये यावा. धन्य हरिभक्त जन्मलय ज्या वंशी, या तुमच्या वंशामध्ये कुळामध्ये जन्माला आलेले आहेत. कोण? आमच्या नीरा आत्या. ऐसा हरिभक्त वावा कोणी. पुढे काय सांगताय? सकळ कुळासी तारावया. या जन्म मृत्यूच्या या भव नदीमध्ये जो अडकलेला आहे प्रत्येक मनुष्य प्राणी, या नदीच्या ऐल तीरापासून पैल तीराला नेण्यासाठी फक्त काय पाहिजे? ही पवित्र अशी तुळशी माळ पाहिजे सांगितलेलं आहे. यमाचे यमदंड आता नाशिकेतच लावलेला आहे ना ग्रंथ. कुठला लावलेला आहे? पंढरी महात्म्या लावलेले आहेत. नाशिकेतामध्ये सांगितलेलं आहे, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे का कसे यमदूत काय काय करतात सगळं सांगितलं. यमाचे यमदंड कोणासाठी? त्या व्यक्तीसाठी ज्यांनी माळ नसेल घातलेली ना, त्यांच्यासाठी. जर ते चुकवायचे असतील, यमाचे यमदंड चुकतील नरक. ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. तुका म्हणे पित्र आशीर्वाद दे. आपले पित्र आहेत ना, पूर्वज जे आहेत ना, ते देखील आशीर्वाद देणार. कधी? ज्या टायमाला हरिभक्त तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती. आपण बोलतो पितृदोष आहे, ये दोष तो दोष काढायला आपण कुठे जातो? कुठे जातो? नाशिकला जातो, इकडे जातो. पण तो दोष देखील तुमचा निघून जाणार. कधी? हे वारकऱ्यांची ही जी आहे तुळशी, पवित्र अशी तुळशी माळ घातल्यानंतर सांगितलेलं आहे. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा. हा अभंगाचा भावार्थ तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगितला. कशासाठी सांगितला? का कोणीतरी आजचा दिवस आणि उद्याच्या 12 वाजेपर्यंत हा तुम्हाला मार्गाच्या बद्दल सांगणार आहेत. परवा तुम्हाला कोणीही तिथे येऊन सांगणार नाही का बाबा माळ घाल, त्या भगवंताचं चिंतन कर, त्या मार्गाने जा म्हणून कोणी येणार नाही आपल्याकडे. आता आपल्याला हा गोल्डन चान्स आलेला आहे, तर त्याचा चांगला विचार, बारीक विचार करायचा आहे ज्यांनी त्यांनी. असो किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, येथे माझे ते उरले पायिक पण. तुमचा बोलता बोलता वेळ जास्तच घेतला, मी जास्तच घेतलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन क्षमा मागून या सेवेला पूर्णविराम देत आहे. पुंडलिक अवतार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.